घडलेली गोष्ट कशी अर्पण करायची, हे ह्या 4थ्या अध्यायामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. नुसतं कर्म करण्याला अर्थ नाहीये. बुद्धी असो नसो कर्म करतातच आहेत. की अर्जुन फक्त कृष्णाच्या जीवावर एकटा लढतोय, सारं बळ माझ्याकडे असून देखील. कारण तो सैन्य घेऊन गेला होता. चांगल्या गोष्टींचं रक्षण हेच या विश्वामधलं खरं कार्य आहे. आणि म्हणून सत्सद विवेकाने वागणं हे या विश्वातलं सर्वात मोठं कार्य आहे. चांगुलपणाच्या ओझ्याखाली माणूस करते प्राणाच्या भ्रमामध्ये स्वतःला विसरून जातो आणि पुन्हा नाही का वाईट कर्म करायला लागतो. तू जेवढं माझ्यासाठी करशील तेवढंच मी तुझ्यासाठी करतो. पण जेव्हा तू सर्वस्व मला मानतो तेव्हा मीही सर्वस्व तुझ्याकडे पाहत असतो. त्यांना माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांनी आयुष्यामध्ये उभं केलंय. म्हणून म्हटलंय, तयासाठी सर्व मी करी, एकच भाव श्रद्धा अंतरी, जपून ठेवा ती माझ्यावर. मी करू का नको, करू का नको, अशा डायलॉगमध्ये असलेला अर्जुन आता त्याला निदान एवढं तर कळलंय की ज्ञानयुक्त कर्म केलं की निश्चित आपल्याला काहीतरी प्राप्ती आहे. अर्जुन ज्याप्रमाणे ज्ञानी होता त्याच गुरूंकडून तशाच प्रकारचं ज्ञान दुर्योधनही शिकलेला होता. मग व्हॉट मॅटर्स, इंटेन्शन मॅटर्स. पण कृष्ण कोणाच्या बाजूला आहे? धर्माच्या बाजूला आहे. तू अधर्माचं काम करतोय. कोणाच्या हातून काम चांगलं होतं? जो नेहमी एथिक्स फॉलो करतो त्याच्या हातून चांगलं काम होतं. नमस्कार. टॉक टाईम मराठी पॉडकास्टमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रेम, ज्ञान, भक्ती या गोष्टी कर्मामध्ये कशा ॲप्लिकेबल होतील आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे त्यांनी सांगितलं. तसंच आता आपल्या जीवनामध्ये जे डेली लाईफ आहे आपलं, त्याच्यात कर्म, भक्ती, ज्ञान या गोष्टींचा उपयोग करून कर्म कसं करायचं हे आपण कृष्णदास काकांकडनं ऐकूयात. नमस्कार काका, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्ते. आता यापुढे श्रीकृष्णांनी काय सांगितलं? तुम्हाला उत्सुकता लागली हो हो नक्कीच. बघा, या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान, कर्म, संन्यास योग म्हणतात. म्हणजे काय, अनलेस अंटिल यू विल गेट द डेप्थ ऑफ युअर डुईंग्स यू कॅनॉट परफॉर्म इट ट्रान्सपरंटली. आणि मग ते आपण नेहमी म्हणतो बघा, कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि. हे नारायणाला प्रत्येक घडलेली गोष्ट कशी अर्पण करायची, हे ह्या 4थ्या अध्यायामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. तर या विश्वामध्ये ज्ञान मिळवणं म्हणजे काय, ते ज्ञान मिळाल्यानंतर मग कर्म कशी करायची याला अर्थ आहे. नुसतं कर्म करण्याला अर्थ नाहीये. बुद्धी असो नसो कर्म करतातच आहेत. वृक्ष वाढतो आहेच, पण वृक्षाकडे हा चॉईस नाहीये की मी फळ कुणाला देऊ कुणाला नको देऊ. पण आपण जर समजा काही केलं तर आपल्याकडे चॉईस आहे की मी 100 रुपये आज माझ्याकडे शिल्लक आहेत, ते कोणाला देऊ. पण जेव्हा त्याचा मिळवण्याचा मार्गही ज्ञानयुक्त असतो तेव्हा खर्चाचाही मार्ग ज्ञानयुक्त असतो. म्हणून ह्या शरीराला जेव्हा बुद्धी ही जागृत असते, सत्सद विवेकाने आपण सगळ्या गोष्टी ठरवत असतो, तेव्हाच आपले कर्म देखील निष्काम कर्म होत असतात. कारण सत्सद विवेकामध्ये स्वार्थाचा विचार कधी होत नाही. ह्या विश्वाचं नक्की ज्याने रचलं आहे त्याचं मत काय, त्याची मर्जी काय, याच्यावर साऱ्या विश्वाचं गणित अवलंबून असतं. दिसताना दिसतं तसं आपण मगाशी कर्म याच्यावर आणि कर्माच्या अनेक अंगांवर विषय
वाढवत वाढवत आपण बोलत गेलो. हो. पण पहिलं कर्मसुवर्ण हे विश्वाची लीला म्हणून निर्मिती झालं हे पहिलं कर्म. मग ज्याने केलं तो आजतागत कधीच म्हणाला नाही हे विश्व माझं आहे. आणि मी साधा 100 स्क्वेअर फुटाचा जरी सुद्धा दुकानासाठी गाळा घेतला तरी म्हणतो माझा गाळा आहे. हो, खरंय. मग इथे माणसाच्या कर्म करण्यामध्ये सूक्ष्म भाव कर्तेपणाची जागे होतात. म्हणून या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे सारखं वाटायचं ना मी कर्म करतोय म्हणून तर तो त्याचं मत मांडत होता. हो. आणि या 4थ्या अध्यायामध्ये आता अर्जुनाला त्यांनी या विश्वाची रचना मी कशी केली आहे, तुझ्यापर्यंत ज्ञान कसं आलंय, हे ज्ञान मिळवण्यासाठी माणसाने काय करावं लागतं आणि तूही तेच कर. कारण यापूर्वी ज्यांनी ज्यांनी जगामध्ये निष्काम कर्म केली आहेत आणि त्यातून भगवंताची प्राप्ती केली आहे अशा लोकांनी हा ज्ञान कर्म संन्यास योगच म्हणजे काय, वागण्याची द स्टाईल ऑफ बिहेवियर इज अ योग. अँड व्हेन इट इज ऑलवेज सरेंडेड इन फीट ऑफ लॉर्ड शिवा, ते नक्की योग या शब्दाने सांगितलं जातं. योग म्हणजे काय, निश्चित करावयाचं कल्याणकारी काम, हा योग आहे. मग ही आयुष्यामध्ये येणारी संधी ही आपल्याकडे आल्यानंतर आपण जर तिकडे एक शरीर भावामध्ये, पर्सनॅलिटीमध्ये, नावामध्ये, इंटरेस्टमध्ये, इमॅजिनेशन मध्ये, कंपॅरिझन मध्ये जर वेस्ट केला आणि तो वय हे काळाबरोबर वाढत असतं आणि विचार हे रोजच्या क्षणाबरोबरही वाढत असतात. जेव्हा वय आणि काळ याचा आपण विचार आणि काळ याचा आपण आणि काळ आणि विचार याचा आपण असं त्रिवेणी संगम जेव्हा किंवा आपण पूर्वी शाळेमध्ये शिकलो ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, दॅट्स वाय ए इज इक्वल टू सी. पण तिथे मग आपण जर समजा फिलॉसॉफीचा विचार केला तर छत्री काळी आहे आणि म्हैस काळी आहे म्हणून छत्री म्हैस आहे असं होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. म्हणून तिथं काय म्हटलंय की आपण जेव्हा एखाद्या तत्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा त्याच्यातली शुद्धता, त्याच्यासाठी वापरले जाणारे पॅरामीटर्स आणि त्याचा आपण काढलेला निष्कर्ष हा नेहमी ज्ञानपूर्ण असेल तेव्हाच आमची कर्म छान होतात आणि आम्ही ती समर्पण करू शकतो. मग समर्पण कोण करू शकतं? ज्याला सुख दुःख भेद माझं तुझं काही नाही बाबा, तुझं तुला दिलं. आपण कंपनी असते, कंपनीमध्ये ड्रायव्हर आपल्याकडे गाडीला कामाला असतो. ड्रायव्हर गाडी चालवतो, कामाच्या नुसार तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये घेऊन जातात. तू ज्या ऑफिसमध्ये जातेस तिकडे त्या ऑफिसला भेटायला झाल्यानंतर ड्रायव्हर इज नॉट युअर बॉडीगार्ड, ही इज सपोज टू ड्राईव्ह द व्हेकल. मग तो तिकडे त्या गाडीपाशी थांबतो. तो येतो का बरोबर? नाही. तुझं काम तू करते, परत तुम्हाला तो घेऊन जातो, कंपनीमध्ये सोडतो आणि सुट्टी झाली की मालक आतमध्ये असो अथवा नसो तो गाडी पार्किंगला लावतो आणि घरी जातो. असं आपल्याला प्रत्येक कामामध्ये माझं काम एवढंच आहे, मालकाने सांगितलंय ते काम पूर्ण करायचं, ते काम पूर्ण झालं की पुढचं काम मिळेपर्यंत मी मालकाकडेच माझे सगळे भाव ठेवायचे आणि एम्प्टी माइंडेड घरी जायचं. हे जेव्हा आपण ड्रायव्हरकडे साध्या बघून एक तत्व म्हणून शिकतो तेव्हाच आपल्याला प्रत्येक कामामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट किती असली पाहिजे. बघा, आता नोकराला कितीही तुम्ही जवळचं म्हटलं तरी तो त्याच्या घरची काळजी करतो आणि मालक जेव्हा कंपनीमध्ये थांबतो तेव्हा तो सगळ्या नोकरांच्या घरची आणि स्वतःच्या घरची, कंपनीची आणि भविष्याची अशी सगळी काळजी करतो. म्हणून साधी छोटी कंपनी असो ती चालवण्याची जबाबदारी आणि सर्वांगाने विचार हा जसा एक मालक करतो तसाच ज्याने विश्व निर्माण केलंय
तो हा कृष्ण या सगळ्या गोष्टी कशा घडवायच्या याचा सर्वांगीण विचार करत असतो. आणि म्हणून तो अर्जुनाला पाहिजे त्या दृष्टीने, म्हणजे अर्जुन त्याला पाहिजे तसे प्रश्न विचारतो, पण त्याच्या दृष्टीने तो त्याला निशंक करतोय की या रस्त्याने गेल्याने त्याला शंका आली ना, मग तोही त्याच रस्त्याने जातोय, पण म्हणून तो त्याचा रस्ता नाहीये, म्हणून तो कृष्णाचा रस्ता नाहीये. पण त्या रस्त्याने गेल्यावर अर्जुन निशंक होतोय, म्हणून त्याने त्याला पहिल्यांदा सांख्य योग सांगितला, मग विषाद योग सांगितला, त्याच्यानंतर कर्मयोग सांगितला, आता ज्ञानयुक्त कर्मसन्यास कसा करायचा असतो. कारण कर्म करत राहणं, त्याचं श्रेय घेणं, श्रेय न घेणं, फळ अर्पण करणं, पुन्हा दुसऱ्या कामाला लागणं, मग याच्यामध्ये जीवनाचा काळ कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून काय म्हटलंय की या साऱ्या विश्वामध्ये जे करावं लागतं ते मला करावंच लागतं, कारण विश्व मी निर्माण केलं आहे, म्हणून याची कोणी पाळो अथवा न पाळो जबाबदारी माझीच. आणि तेच आपण साधं घरात विचार करा, तुम्ही नवरा बायको राहतात, पण अगो मी हे केलं होतं मग तू ते का नाही केलं. आणि असं संपूर्ण तुम्ही भागवत घ्या, उपनिषद घ्या किंवा भगवद्गीता घ्या, मी काम दुसऱ्याला सांगितलं होतं आणि त्याने केलं नाही असं एकदाही कृष्णाच्या तोंडी एवढ्या 1,00,000 श्लोकांमध्ये एकदाही एकही वाक्य नाहीये बघ. म्हणून काय म्हटलंय की मी विश्व निर्माण केलंय, तर हे सारं घडवून आणायला मीच जबाबदार आहे. वास्तविक विश्वाची निर्मिती करणं हा माझा संकल्प आहे, म्हणून त्यात कोण आलंय याच्यापेक्षा मी काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. मग आता मी जर क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला आलेलो आहे, मी धर्मयोद्धा आहे, तर मी काय केलं पाहिजे अर्जुना, एवढंच तू लक्षात घे. पण ज्ञान असल्यामुळे तो पुन्हा 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 निशंक होण्यासाठी ते प्रश्न विचारतोय, कारण मोहाने आणि अज्ञानाने, स्मृती गेल्यामुळे आणि त्याच्या डोळ्यासमोर ही ममता आणि विषाद आल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. आणि म्हणून काय म्हटलंय बघ की जेव्हा विश्व तयार होतं तेव्हा ही कर्म सुरू झाली आहेत. ही कर्म कशी सुरू झाली आहेत की हे तर खरं आपोआप घडतंय किंवा मी स्वतः करतोय असं काही नाहीये, पण कधी कधी मलाच असं वाटतं की हे मी करतोय का, नाहीतर अर्जुनाला प्रश्न पडला असता का की मी युद्ध करून माझा फायदा काय. कृष्णाने सांगितलं युद्ध कर, युद्ध केलं असतं. मग ते जेव्हा होत नाही तेव्हाच तर या कर्माची बंधनं माणसाला त्रास देतात. आपल्याही घरात तेच असतं, फक्त काय झालंय की आपल्याला भगवद्गीता म्हणजे एक धार्मिक ग्रंथ वाटायला लागलाय, तो जगण्याचा एकमेव मार्ग आहे हे पटलं नाही अजून. आणि खरं सांगायचं तर तुमच्यामुळे ते आता पटेल लोकांना. खरंय. कारण बघा काय म्हटलंय की अरे अर्जुना, तुला जर वाटतंय ना की मी तुला हे सांगतोय, हे पहिल्यांदाच सांगतोय का, तर असं काय नाहीये, हे अनादिकालापासून मी सांगत आलोय. कारण जो ज्ञानी आहे तो आत्मस्वरूप जाणतो. आत्मस्वरूप जो जाणतो त्याला जन्म नाही, मरण नाही. बाहेरून कितीही तुम्ही शरीर बदलली तरी देखील तत्व कुठलं जाणतो, तर आत्मतत्व. म्हणून काय म्हटलंय की स्वतःचं कल्याण करून घेणं हा देखील अनादिकालापासून चालत आलेला धर्म आहे. आणि हा धर्म पहिल्यांदा मी नारदाला सांगितला होता. आणि इथं काय म्हटलंय, नारदेन तू संप्राप्त ससंग्रह एष धर्मो जगन्नाथात साक्षात नारायण रूपा. म्हणजे काय म्हटलंय की हे सारच्या सार मी कसं सांगत आलो की हा सगळ्यात पहिल्यांदा नारदाला सांगितला, तो साक्षात भगवंताने सांगितला, मग त्रेतायुगामध्ये हा विवस्वानाला सांगितला, विवस्वानाने मनुला सांगितला. म्हणजे आमच्यापर्यंत ही एवढी परंपरा सांगायचं कारण काय, तर या परंपरेला मानणारे लोक आहेत आणि त्यांना मुक्ती मिळाली आहे. मग तूही त्यातलाच एक आहे ही माझ्या मनात भावना जागी झाली पाहिजे, म्हणून हे इतिहास सांगायची पद्धत आहे. मग साहजिकच आहे मनुष्य जन्मामध्ये असलेला
आणि गतजन्म किंवा त्याच्या आधीचे जन्म न आठवणारा हा अर्जुन त्याला म्हणतोय, अरे सूर्याचं तर वय काय, विवस्वानाचं वय काय, मनू कधी होऊन गेला, तू तर आत्ता माझ्या आत्याचा मुलगा, मग हे तू त्याला सांगितलं मला काय कळेनासं झालंय. कारण विश्वास म्हणजे काय असतं सुवर्ण, की मला वाटेल आणि जिथपर्यंत माझ्या बुद्धीची पोहोच आहे तिथपर्यंत एखादी गोष्ट मी स्वीकारणं म्हणजे विश्वास नाही. सत्याची जाणीव होणं आणि त्या सत्याला कुठल्याही भेदाशिवाय स्वीकारणं म्हणजे आपण नाही का विश्वास ठेवला असं म्हणू शकतो. म्हणून देवावर आपला विश्वास असतो, पण आपलं वागणं त्या विश्वासाला साजेसं नसतं. कधीच नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, ही श्रद्धा विचलित का होते, तर विश्वास पक्का नसतो. बरोबर. मग आता अर्जुनाला मी सगळं सांगतोय हम्म. आणि अर्जुनाने माझं ऐकलं पाहिजे. ह्याच्यासाठी आधी त्याला मगाशा अध्यायामध्ये गुरुपुत्राला कसं परत आणून दिलं त्याचं उदाहरण दिलं. आता काय म्हणतोय बघ, की ज्याला कुणाला हे समजतं की मी ही पृथ्वी पालनासाठी मनूला दिली आहे आणि मनूवर सुद्धा लक्ष ठेवणारा मीच आहे. हम्म. मग मनूने जे काम केलं आहे ते मनूने केलेलं काम देवाची सेवा आणि कृष्णाच्या आदेशांप्रमाणे केलंय. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा नेहमी श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त आणि वेदोक्त मग फलप्राप्त्यर्थम. म्हणजे पहिल्यांदी आपण ज्याला ओळखत नाही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवता आला पाहिजे. हा विश्वास, हा ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी बघा आता काय सांगतोय, काळाच्या ओघामध्ये हा धर्म बदलत गेला. कसा, तर वेगळी वेगळी माणसं येत गेली. काळाला वय नाही, वेदांना वय नाही, मात्र त्याचं अनुकरण करणाऱ्या पाळणाऱ्या या सगळ्यांना काळाच्या अधीन असणार वय आहे. मग ज्याने त्याने आपापल्या बुद्धीने आपापल्या स्वभावानुसार कोणत्या गुणाची उच्चतम अवस्था आहे त्यानुसार आपापल्या दृष्टीने विचार केले आणि त्या विचारांच्या मुळे कधी कधी अर्थ चांगले निघाले, कधी अनर्थ झाले. जसा काळ बदलत गेला म्हणून आपण एखादी गोष्ट पाहतो बघ सुवर्णा, आणि त्याच्यामध्ये कळत नकळत कधी भ्रम असतो, कधी स्वार्थ असतो, कधी अज्ञान असतो, कधी शंका असतात आणि मग एकाच गोष्टीचे चार अर्थ होतात. आपण म्हणतो मी असं म्हटलोच नाही, पण समोरचा तुझं कोणत्या भावनेने ऐकतो आहे तसंच त्याच्या डोक्यामध्ये घुसत असतं. मग आता अर्जुनाच्या डोक्यात हे पक्क झालं पाहिजे, बरं हा स्वतःहून सांगत नाहीये की मीच कृष्ण आहे आणि मीच विश्वाचा निर्माता आहे, हे सांगत नाहीये, तुला कळू दे. कारण जाणून घेतल्यानंतर तुझं कायमस्वरूपी विश्वास बसणार आहे आणि सांगितल्यानंतर तो पुन्हा कोणाला तरी जाऊन विचारणारच आहे की नाही. बरोबर. म्हणून काय म्हटलंय की ह्या लोकांच्या दोषामुळे, ह्या लोकांच्या सगळ्या विचारांमुळे, त्यांच्या स्वतःच्या बुद्धीने अर्थ लावण्याच्या कृतींमुळे, याच्यामुळे या धर्माचा खरा अर्थ कळत नकळत हळूहळू बदलत गेला. मग आपल्या फायद्याचे अर्थ काढणारे लोक हे कायमच आपल्या फायद्याच बघायला लागले. मग सांगितलं एक, कान गोष्टी ऐकतो ना आपण, तसं सांगितलं एक आणि राज्य येतो तोपर्यंत वेगळंच ऐकायला मिळतं. म्हणून इथं काय म्हटलंय की तुला मी हे का सांगतोय, तर आत्मज्ञान तुला पुन्हा जागृत करून घेण्याची जी तळमळ आणि इच्छा आहे. नाहीतर तू मला या युद्धामध्ये पटकन विजय कसा मिळेल हे विचारलं असतंस. समोर दुर्योधन आहे, दुर्योधनाने विचारलं नाही किंवा त्याने हाही विचार केला नाही की अर्जुन फक्त कृष्णाच्या जीवावर एकटा लढतोय, सारं बळ माझ्याकडे असून देखील, कारण तो सैन्य घेऊन गेला होता. आणि म्हणून म्हटलंय की हा कर्म, विकर्म, अकर्म, निष्काम कर्म हे सगळं विचार करत बसलं तर असं म्हटलंय की फक्त ज्ञानयोग करणाऱ्या लोकांची देखील त्रेधा तिरपीट उडते. इकडे तिकडे त्यांची अशी अस्वस्थता येते बिकॉज दे कॅनॉट कन्क्लूड
ऍक्च्युली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कर्मा. मग तिथे कुठेतरी एक अनबिटेबल ट्रस्ट राहतो आणि तो ट्रस्ट म्हणजे कळत न कळत एक जाणून घेऊन केलेली निर्मळ भक्ती असते. वा. आणि ही भक्ती माणसाला सर्वस्व कोण आहे त्याची ओढही लावते आणि ऐकायला शिकवते. म्हणून आता तो सांगताना भक्ताला कसं बोलताना कसं बोलतोय की जे प्राणिया कामी भरू, म्हणजे जेव्हा ही इच्छा माणसाच्या मनामध्ये जागा करते त्यावेळेस देहची वरी आबरू. मग वरच्यावर तेच होतं की मग तो देहापर्यंत वरच्यावर राहतो. मला काय करायचंय बघतो. मग अर्जुनाने सगळेजण मारले अशी सगळीकडे चर्चा होईल. मग माझ्याच नातेवाईकांना मी मारून काय करू. ज्या वेळेस एकदा मृत झालेल्या आत्म्याला नारद मुनींनी बोलवलं आणि विचारलं, अरे तू हिला ओळखलंस का. तो म्हणाला, नाही नारद मुनी, कोण आहे हे. अरे हे तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलं, हे तुझे आई वडील आहेत. तो असा विचार करतो, कोणत्या जन्मातले. माझे तर इतके जन्म झालेत मला माहित नाही, कारण प्रत्येक जन्मात एक आई वडील होते. त्यावेळेस त्या विचार करणाऱ्याला कळतं की मी जे देहाच्या रूपाने मिळालेल्या लोकांबद्दल इतका विचार करतोय हे काही या विश्वातलं सत्य नव्हे. म्हणून हे सत्य त्याला समजून सांगितल्यानंतर त्या सगळ्या युद्धासाठी जमलेल्या लोकांना पाहून झालेली अस्वस्थ मनोवृत्ती त्याची नष्ट करायची होती. त्याला स्वतःहून युद्धाला उभं करायचं होतं, नाहीतर तो कर्मापासून दूर गेला असता आणि मग दुःखी मनाने केलेली जी कर्म आहेत ही कर्मबंधनच निर्माण करणार. म्हणून आनंदाने, अत्यानंदाने आणि विचार करून, आणि हे सगळं कोण करवतं, ह्याचं साक्षीदार कोण आहे, ह्याची मला चांगली फळं कोण देणार आहे, हे कोण करून देतं आणि माझा आधार कोण आहे, हे जेव्हा कळतं तेव्हाच आत्मबोध होतो. तोपर्यंत माणूस सगळ्या गोष्टी विसरलेला असतो. म्हणून हे पुन्हा पुन्हा देवांना यावं लागतं, संतांना यावं लागतं, त्यांना तसे भोग भोगावे लागतात आणि मग त्यातून मार्ग काढल्यानंतर आपलं कल्याण होतं. हे संत सिद्ध करतात आणि त्यांचा कुठेही कर्माशी स्पर्शही नसतो, बंधही नसतो आणि अशा या दिव्य विभूती असतात. आणि यातूनच माणूस हा ज्ञानयुक्त कर्मसन्यास शिकू शकतो. खरंच काका, किती छान सांगितलंय तुम्ही. अगं हे मी नाही सांगत, हे भगवद्गीतेत लिहिलंय, मी फक्त तुमच्यापर्यंत बोली भाषेत पण ते इतकं पोहोचवतोय. सोप्या शब्दात तुम्ही सांगताय ना की ते आम्हाला लगेच रिलेट होतंय. म्हणजे पिक्चर तयार होतंय सगळं, अर्जुन श्रीकृष्ण हो. युद्धभूमीवरती सगळं. हो, आणि याला तुमची पण इन्व्हॉल्वमेंट खूप काम करते. तुम्ही जर एकाग्रतेने ऐकलं तर हे भगवद्गीतेशिवाय आपलं रेस्पिरेशन सुद्धा चालत नाही. खरंय खरंय काका. अगदी श्वास आहे देव आपला. पण काय झालंय, ह्या बोलण्याला इतका बोथटपणा आलाय आणि असा चोथा झालाय की ते थोडस आध्यात्मिक 4 ठिकाणी गंध लावला की सारं काही देव बघून घेईल असं म्हणतो. माझी कर्म, माझी कृती ह्याचाही साक्षीदार तोय, मग मनाचा देखील तोच आहे, विचारांचा तोय, हे समजत नाही. म्हणून बघ काय म्हटलंय, आडमार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला या गोष्टी समजत नाहीत. पण अर्जुना, तू निर्मळपणे आणि मन लावून प्रेमाने हे मला युद्धाच्या ठिकाणी सुद्धा विचारतोयस की आत्मकल्याण कशात आहे. म्हणून मग मी तुला आता सांगतो की बघ अरे, ह्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करणं हे माझं काम आहे. परित्राणाय साधूनाम, चांगल्या गोष्टींचं रक्षण जर मी नाही केलं तर मग कोण करेल, आणि कोणी करेल म्हणून मी वाट बघत बसत नाही. मी माझी स्वतःहून त्याच्यावर काय करायची आहे ही नियोजनाची व्यवस्था करत असतो, तसे निर्णय करतो, कृती करतो आणि त्याच दिशेने सर्वांना जाण्याची बुद्धी देतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. मग या वाईट असणाऱ्या गोष्टी पण मला त्यासाठी थांबवाव्या लागतात. मला कोणाबद्दल चांगलं, कोणाबद्दल वाईट असं नाही, पण धर्माचं पालन जर नाही झालं
पृथ्वीने गोल फिरणं हा तिचा धर्म आहे. सूर्याने वेळेवर उगवणं हा त्याचा धर्म आहे. पावसाळ्यामध्ये वरुणाने पाऊस पाडणं हा वरुणाचा धर्म आहे. कुठेही एका ठिकाणी थांबून न राहणं हा वाऱ्याचा धर्म आहे. हे जर समजा असे प्रत्येकाने आपापले धर्म नाही पाळले, तर मग ह्या विश्वाची रचना चालणार तरी कशी? बरोबर. आणि म्हणून म्हटलंय, की मी देखील खरं तर अजन्म आहे. पण जेव्हा भक्तांच्या कल्याणासाठी येतो किंवा मला कोणीतरी हाक मारतो हृदयापासून, मग हृदयापासून हाक मारल्यानंतर मी त्यांच्यासाठी धावून येतो. मग तेव्हा मी अजन्म आहे, मी निर्गुण आहे, मी निराकार आहे. हे सगळं मी विसरतो की नाही? आणि कसं विसरतो, की मी त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मला कळत असून बाजूला ठेवतो. मग अशा वेळेस मी काय करतो, की मी मायेचा स्वीकार करतो. मायेचा स्वीकार केला तरी मायेला माझी अधिकारी होऊ देत नाही आणि मग फक्त लोकांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी मी जणू काही अनुग्रह करण्यासाठी विशेष कार्याला जसा मनुष्य नटून-थटून जातो, तसं हे शरीर धारण करतो आणि इथं येतो आणि मग तुम्हाला मदत करतो. आणि म्हणून म्हटलंय, की अभ्युत्थानम अधर्मस्य. जोपर्यंत आम्ही आमच्या मनातल्या ह्या सगळ्या शंकांना, कुशंकांना, नानाविध दोषांना आम्ही खूप मोठी जागा देतो. कर्म करण्याच्या पाठीमागची निर्मळ भावना आम्ही मारून टाकतो. आणि त्यावेळेस मी जे करतोय हेच योग्य वाटतं. आणि मग मनुष्य मनुष्याचा स्वतःचा धर्म विसरला, की तो मनुष्यासारखा वागू शकत नाही. त्यावेळेस त्याला मनुष्य जन्माची कर्तव्य काय आहेत, कर्म कसं असावं, आचरण कसं असावं, विचार कसे असावेत, ह्याची जाणीव करून देण्यासाठी येतो. त्याला म्हटलंय अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि सृजनकर्ता मीच आहे. माझ्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा उत्तम करू शकत नाही. कारण मी फक्त विश्वाच्या कल्याणासाठी येतो आणि तुम्ही प्रत्येकजण आपापला ठसा उमटवायला जाता. पण मूळ सगळं करणारा मी आहे आणि जिथे मीच ठसा उमटवत नाही, तिथे तुमच्या ठशाला काय किंमत आहे? आणि म्हणून म्हटलंय, "अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्." मग त्याच्यासाठी मला काय करावं लागतं? परित्राणाय साधूनां. चांगल्या गोष्टींचं रक्षण हेच या विश्वामधलं खरं कार्य आहे आणि म्हणून सत्सद विवेकाने वागणं हे या विश्वातलं सर्वात मोठं कार्य आहे. मग विनाशायच्या दुष्कृताम, मग ह्या त्रिगुणांमुळे, त्रितापांमुळे, दोषांमुळे, इंद्रियांमुळे, ह्या निर्माण होणाऱ्या नानाविध साऱ्याच्या साऱ्या भावनांना आपण काढून टाकून एका कर्तव्य भावनेला, निष्काम भावनेला आणि अद्वैताच्या सिद्धांताला दृढ मनाने पक्क जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत परित्राणाय साधूनाम आणि त्याच्या पुढचं विनाशायच दुष्कृताम. हे होत नाही. हे जेव्हा होतं तेव्हाच तो भक्तांना पुन्हा पुढच्या प्रसंगांमध्ये मी तुमच्याबरोबर आहे, हे जगण्याची आणि आधाराची कशी जाणीव करून देतो? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि असं त्यांनी जे सांगितलंय, मग त्याच्यामध्ये तो म्हणतो, की तैसा अमृताची मी किरीटी. वास्तविक मी अमूर्त आहे. परी प्रकृती जय अधिष्ठी. म्हणजे मला मनुष्यासारखं आलं तरच तुम्ही ऐकणार की नाही? बरोबर. आपल्याला बघ, देव, खरे देव जरी पाहिले, तरी देखील आपल्याला साधू संत जवळचे का वाटतात? ते अगदी आपल्यासारखे दिसतात. आपल्यासारखे. त्यांची घरं माहीत असतात. त्यांनी भोगलेले प्रसंग आम्ही खूप जवळून पाहिलेले असतात. म्हणून म्हटलंय, की "तै साकारपणे नट-नटी कार्या लागे." मग जसं नाही का एखाद्या रंगमंचावर एखादं नाटक अगदी छान उठावदारपणे होण्यासाठी जसे नट, नटी हे सगळे नटून-थटून येतात, तसाच मी येतो. पण मी मूळ माझी थीम कधी विसरत नाही. हे माझं कर्तव्य म्हणून मी करतो आणि वास्तविक याच्याशी माझा काही संबंध नसतो. तू हाक मारली म्हणून तुझ्या मदतीला आलो.
तू मला म्हणालास की तो युद्धाच्या तिथे आला, कोण? दुर्योधन आला. हं. तुझं मला सैन्य दे, तुझं बल दे. आ, मी तर तुम्हाला दोघांनाही सांगितलं होतं, मी काही युद्ध करणार नाहीये. मी फक्त कोणाच्या तरी एकतर मी बरोबर येईल, नाहीतर माझं सैन्य येईल. मग त्यावेळेस देखील तू मला, मी तुझ्याबरोबर आलो, तेव्हा काय मागितलंस का? नाही. नाही. आणि तरीही तुला नाही का जे पाहिजे ते सगळं मी देतोय ना, इतकाच माझा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो. म्हणून वाह! काय म्हटलंय बघ, की ह्या उत्कंठेशिवाय जो कोणी जगतो, कुठल्याही मनामध्ये भविष्याची चिंता न करता जगतो, कुठलाही भाव आपल्या कर्मामध्ये ठेवत नाही आणि असं करत करत जो श्रमशून्य असतो, म्हणजे एखादी गोष्ट केली म्हणून बरंही वाटत नाही. हे बघा, चांगुलपणाचं असू दे, नाहीतर वाईटपणाचं असू दे, ओझं प्रत्येकाच्या डोक्यावर असतं. चांगुलपणाच्या ओझ्याखाली माणूस कर्तेपणाच्या भ्रमामध्ये स्वतःला विसरून जातो आणि पुन्हा नाही का वाईट कर्म करायला लागतो. आणि दुःखाच्या ओझ्याखाली असणारा माणूस देव माझ्या बरोबर आहे हे विसरतो. पुन्हा तो नाही का स्वतःच्या कर्मांमध्येच बुडून जातो. खरंय. मग अशी लोकं ही वारंवार, वारंवार हे जन्म घेत राहतात. आणि ज्यांनी कोणी पाहिलंय, इथं काय म्हटलंय, की जे मदभावा सहजची आले. मी कोण आहे याची जाणीव झाली त्यांना. त्यांनी मला रचयिता म्हणून पाहिलंय. मी धर्माचीच काळजी करणारा आहे. तुमच्यासारखा दिसलो तरी कधीही मी तुमच्यासारखा नव्हतो आणि तुमच्यातच आहे म्हणून तुमच्यासारखा पण आहे. तरीही माया माझ्यावर काम करत नाही, तरी मी मायेचं शरीर धारण केलंय. अशा गोष्टींच्या पाठीमागचं खरं तत्व ज्यांना समजतं, तेच माझे निर्मळ भक्त असतात. वाह! बघ काय म्हटलंय. आणि अशा लोकांना मग मी जसं काम करतो तसंच काम करायची सवय लागते. मग खरंय. अशी कामं जेव्हा त्यांच्या आयुष्यात ते करतात, तेव्हा ती कधीही कुठलं बंधन निर्माण करत नाहीत. आणि असं ज्याला कळतं, की कृष्ण ह्यातलं काहीही करत नाही स्वतःसाठी आणि तरी सगळं कृष्ण करतोय, असंच सगळेजण म्हणतात. म्हणून बघ, एक भावगीत आहे बघ, आता आपण मध्ये असं रेडिओला वगैरे ऐकतो. भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्मांचा, माना मानव वा परमेश्वर. तुमच्या म्हणण्याने तुम्ही मला माणूस म्हटला म्हणून मला वाईट वाटत नाही, परमेश्वर म्हटला म्हणून मी फुगून जात नाही. कारण तुमची काय आणि विश्वाची काय, सारी जबाबदारीच माझी आहे. आणि ज्याला ॲक्चुअल अवेअरनेस असतो, तो मनुष्य कधीही गर्विष्ठपणा करत नाही. ज्याला खरी जाणीव आहे. म्हणून काय म्हटलंय, की ज्यावेळेस आपण आत्मबोधाचाच विचार करतो, की ॲक्चुअली आय शुड अंडरस्टँड हू एम आय. बरोबर. आणि जोपर्यंत मला हे समजत नाही, तोपर्यंत मला कोणावर तरी निःशंकपणे आणि निस्सीम विश्वास ठेवायला लागतोय. बरोबर. असा विश्वास न ठेवता आपण एखाद्याला मोठं मानू काय? आजच्या घडीला तर वाटत नाही. नाही. पूर्वीच्या अजिबातच नाही. पूर्वीच्या काळामध्ये नाही का म्हणत सुद्धा असतील. आणि मग इथे काय म्हटलंय बघ त्याने, "तू जेवढं माझ्यासाठी करशील, तेवढंच मी तुझ्यासाठी करतो." पण जेव्हा तू सर्वस्व मला मानतो, तेव्हा मीही सर्वस्व तुझ्याकडे पाहत असतो. एकदा माझे अ, सद्गुरू परमपूज्य लीलाताई कर्वे बदलापूरच्या. एकदा मी आई म्हणायचो. त्या बदलापूरला असायच्या ना, त्या अ, वडकीला मी जिकडे राहतो तिकडे आल्या होत्या. आणि अ, माझ्या व्यवसायाच्या खुर्चीत बसल्या. तर व्यवसायाच्या खुर्चीत बसल्यानंतर ते सर्वस्व जबाबदारी माझी हे सांगितलं. आणि त्यांनी मला लिहून दिलं होतं, "जया भाव माझ्यावरी, तयासाठी सर्व मी करी." बघा, वाह! जया भाव माझ्यावरी, तयासाठी सर्व मी करी. एकच भाव श्रद्धा अंतरी. एकच भाव श्रद्धा अंतरी, जपून ठेवा माझ्यावरी. सर्वस्व माझे मी अर्पितो. त्यांच्या मुखातून भगवान श्रीकृष्ण बोलायचे.
त्यांच्या रूपामध्ये वावरायचे. आणि ज्यांचा विश्वास आणि श्रद्धा दोन्ही आहे, त्यांना माझ्यासारख्या अनेक लोकांना त्यांनी आयुष्यामध्ये उभं केलंय. म्हणून म्हटलंय, "तयासाठी सर्व मी करी, एकच भाव श्रद्धा अंतरी, जपून ठेवा ती माझ्यावरी. सर्वस्व माझे मी अर्पितो." इथं जे आलंय ना, की जेवढं तुम्ही माझ्यासाठी करणार, तैसा समजता या भजना, मी साक्षीभूतू पै अर्जुना. म्हणून काय म्हटलंय, की जपून ठेवा ती माझ्यावरी, सर्वस्व माझे मी अर्पितो, भक्त माझा सर्वस्व मी मानितो. वा. कारण कृष्ण आणि अर्जुन यामध्ये सुद्धा त्यांनी फरक केलेला नाहीये. जयासाठी मी धावतो, लीला तयांसाठी मी धावितो. या विश्वाच्या लीला कोण दाखवतं? फक्त सद्गुरुनाथ दाखवतात. हेच लक्षात ठेवा, वागा आणि कर्म करा. तुझा लाडका ओम. वा. असं म्हणून त्यांनी मला एका कागदावर लिहून दिलं होतं. किती मला छान. त्याचा तो सुवर्ण 91 सालची गोष्ट असेल, वा. 1991 साली. मला त्याचा अर्थ कळाला नाही. जेव्हा त्यांनी आतून भगवद्गीतेची ओढ आणि सूक्ष्म अर्थ सांगायला आतल्या आत जाणीव करून द्यायला सुरुवात केली, तेव्हा मला नाही का या विश्वातल्या बऱ्याच गोष्टींची गूढ उलगडायला लागले. इथे तर साक्षात अर्जुन शेजारी बसलेला आहे. हो. आणि त्याच भगवद्गीतेचं आज आपण 2025 सालासाठीचं इंटरप्रिटेशन करतोय. म्हणून काय म्हटलंय, की ह्या तात्पुरत्या गोष्टींचं सुख डोळ्यासमोर ठेवलं होतं अर्जुनाने? नाही. नाही. आपल्याला फक्त जे पाहिजे ते मिळालं पाहिजे असं म्हटलं होतं अर्जुन? नाही. आणि त्याच्या बरोबर उलटं काम हे दुर्योधनाने केलं होतं. बरोबर. यांच्या हातातून काढून घेतलंय म्हणजे कायम टिकेल. हम्म. यांना नाही दिलं म्हणजे माझंच राहील. हम्म. बरोबर. पण अधर्म तो अधर्म कोणत्याही काळात करू देत. आणि अधर्म जो करतो त्याला देवाच्या कृपेपासून म्हणजे चांगुलपणाच्या समाधानापासून दूर राहावंच लागतं. हा जगाचा नियम आहे. मग त्याच्यासाठी मी कधीही असा विचार केलेला नाही, की तुम्हाला मला काय द्यायचंय आणि मी तुमच्याकडून काय घेणार आहे. मी प्रत्येक गोष्ट माझी कर्तव्य म्हणून पूर्ण करत आलेलो आहे. आणि म्हणून ह्या भेदांनी जेव्हा माणूस, संशयाने माणूस, तुलनेने माणूस पछाडला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने आपलं ज्ञान विसरत असतो. मग ज्ञान विसरलं की कर्माच्या पाठीमागचे हेतू विसरले जातात. कर्माच्या पाठीमागचे हेतू विसरले की ते आपोआप कर्म दूषित होतं. आणि मग अशा दूषित कर्मांमध्ये जरी तुम्ही ओम महादेवताय नमः असं म्हणून काम केलं आणि त्याचे हेतू वाईट असतील, कसं फळ मिळेल? बरोबर. गणपती बाप्पा मोरया. आणि कसे नाचत जातात. विसर्जन आधीच होत असेल का बुडवल्यावर होत असेल? बघा, म्हणून काय म्हटलंय, की जे लोक फक्त माझ्यासाठीच हे करतात. आता काय, मी करू का नको, करू का नको, अशा डायलोमामध्ये असलेला अर्जुन, आता त्याला निदान एवढं तर कळालंय, की ज्ञानयुक्त कर्म केलं की निश्चित आपल्याला काहीतरी प्राप्ती आहे. मगाशी त्यांनी मन काय करतं ते विचारलं. आता बघ काय विचारलंय, की म्हणून ह्या मनुष्य लोकांमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, की देवाची प्रार्थना केली, की आपल्याला देवाच्या प्रार्थनेचं फळ मिळतं. हो. आणि फळ मिळालं, की त्यालाच आपण मोक्ष समजतो. बघा काय म्हटलंय. पण तिथे तुमचं कर्तव्य काय आहे? त्या कर्तव्याला तुम्ही पालन केलंय का हो? तुमचं कर्म कोणत्या भावनेने करायला पाहिजे, त्याला तुम्ही ती भावना वापरली का हो? एखादी गोष्ट मला ठरवायची आहे, तर त्याच्या पाठीमागची सात्विकता आणि गरज आणि योग्य अयोग्य हे मी विचार करून ठरवलंय का हो? आणि हे जेव्हा होत नाही, तेव्हाच ह्या परमेश्वराची कृपा मिळण्याचा काळ हा खूप मोठा होत जातो. आणि पृथ्वीवर हे मनुष्य रूपामध्ये जर कर्म केलं, तर परमेश्वराकडून मिळणारं फळ हे फार पटकन मिळतं. हे फळ कधी मिळतं पटकन? तर तू जर मी योद्धा आहे, मी अर्जुन आहे, माझ्यावर अशी अशी जबाबदारी आहे, मला ह्या पण लोकांची चिंता करायला पाहिजे. धर्म सोडून सगळे विचार करशील,
तर तुलाही फळ मिळायला वेळ लागेल. मला ज्या वेळात करायचंय त्या वेळात मी करून घेणारच आहे. आणि त्या वेळात तू जर नाही मदत केलीस तर तुला अजून एक जन्म आहे. मला जन्म घ्यायचे नाहीयेत. कारण ज्याला मी ज्या कार्यासाठी येतो आणि तेच कार्य पूर्ण करेपर्यंत मी माझा अवतार देखील कधीही बदलत नाही. कधीही माझी वृत्ती बदलत नाही आणि माझं ध्येय कधीही बदलत नाही. तरीही मी तुमच्यासारखे अनेक लोक गोळा करतो. त्यांना माझी शिकवण देतो. ही शिकवण देऊन मी त्याच्यासारखं वागायला लागतो. कारण या जगामध्ये एक सर्वात मोठी आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे, की माणूस नेहमी कोणाचं तरी एकाचं अनुकरण करत असतो. आणि हे अनुकरण करत असताना माणसाला नेहमी चांगल्यातला चांगला उपाय पाहिजे असतो. बरोबर. म्हणून काय म्हटलंय, यद्यदा चरती देवः तत्तदेवेतरो जना स यत् प्रमाणम कुरुते लोकच तदनु वर्तते. आता मी जर लोकांच्यासाठी विचारांनी, कृतीने, शक्तीने, तत्वाने किंवा माझं उपदेश करण्याने जर देवासारखं झालो असेल, तर लोकही मला देव समजतील आणि मग मी जसा वागेल तसं लोक वागतील. मग मी माझ्या कर्माला टाळलं, तर लोकही कर्माला टाळतील. मग नुसत्याच पूजा करून देव मिळत असेल, तर लोकं कर्मही करणार नाहीत. बरोबर. आणि हे सगळं पुढे तुला वाटतंय त्या भीतीपेक्षा मला वाटते ही भीती मोठी आहे. का? तर लोकांचा स्वभावच दुसऱ्याचं अनुकरण करणे हा असतो. हो. आणि म्हणून काय म्हटलंय, की या कर्मयोगाचं जेव्हा आपल्याला जीवन जगायचं असतं, तेव्हा त्या कर्मयोगाच्या जीवनामध्ये निष्काम भक्ती असते, अव्यभिचारी भक्ती असते, सात्विक वैराग्य असतं, आनंद असतो आणि भगवंताच्या सहवासाची अनुभूतीही असते. अशीच लोकं चांगली कामं करू शकतात. मग आता अजूनही तो म्हणत नाहीये, की मी अजून सारथीच सांगतोय. मी देव आहे कुठं म्हणतोय तो. मी काही सांगत नाही. मग त्याच्यावर तो म्हणतो, की एक लक्षात ठेव. तुला आता याच्यात अजून एक छोटीशी गोष्ट अशी सांगतो, की काहीही न करणे हं. याच्यापेक्षा हे मी केलं नाही आणि कशातच माझा मी नाही, हा विचार करणं कधी पण चांगलं आहे अर्जुना. बघ काय म्हणतोय, हं. की मी कशातच नाही हे तू म्हण, की हे माझं नाही मला माझ्या देवानी सांगितलं. अजूनही त्याला कृष्ण देव आहे माहिती नाही. नाही. मला माझ्या देवानी सांगितलं म्हणून मी करतोय. पण मग त्याच्यापेक्षा मी काहीच करत नाही पेक्षा हे तरी करणं बरं आहे की नाही? बरोबर. असं म्हणतो. आणि मग म्हणतो, की "अरे, असं सर्व संकल्प संन्यासी. मनात काही ठेवूच नकोस. कुठलेही संकल्प करू नकोस. विचार करू नकोस. आणि मग हे जर मी केलंच नाहीये, तर मग याचं फळ मला मिळायची शक्यता नाहीये, निर्माण होण्याची शक्यता नाहीये, अर्पण होण्याची शक्यता नाहीये. हे विश्वकार्य आहे. यालाच संसारामध्ये राहून, लोकांच्यामध्ये राहून, सगळी कामं करून पुन्हा संन्यास असल्यासारखं वागणं म्हणतात. आणि हेच खरं या विश्वातलं ज्ञान आहे. कारण या विश्वाचा असाही कर्तेपणाचा भाव घेऊन तुमच्या हातात काय आहे? तुम्ही काळाबरोबर जन्माला येतात, काळाबरोबर मरता. बरोबर. आणि मी तर काळाला निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे काळ माझ्यावर त्याचा प्रभाव चालवू शकत नाही. हं. आणि म्हणून म्हटलंय, की लक्षात ठेव, जेव्हा आपण निष्काम कर्म करतो, आपण आता मगाशी बघ तू मला छान प्रश्न विचारला होता. त्याच्यात विचारलं होतं, की हा भाव कसा काढून टाकता येईल? आपल्याला जेव्हा कर्तेपणाचा भाव, आपण जेव्हा आनंदाने एखादं काम करतो आणि ते काम केल्यानंतर आपल्याला थकवा येत नाही, कोणाचा राग येत नाही किंवा ती गोष्ट आठवली तरी एकही निगेटिव्ह साइड त्याची किंवा अँगल हा डोळ्यासमोर सुद्धा इनडायरेक्टली सुद्धा येत नाही. तुम्ही हायलाइट करू शकत नाही, पॉइंट आउट करू शकत नाही, फाइंड आउटही करू शकत नाही. अशा वेळेस ते निष्काम कर्म झालंय समजायचं. कारण आज जर मी निष्काम कर्म कर्म करतो असं म्हटलं तर आम्ही नाही होणार आहे हो. फक्त मला इंटेन्शन बदलायचंय. बरोबर. म्हणून काय म्हटलंय, की मग या प्रत्येक जन्मात
हे सगळं ज्ञान तर प्रत्येकाला असतं. मग हे प्रत्येकाची मनोवृत्ती कशाने बदलते? आज अधर्म आहे, अर्जुनावर अधर्म आपण केलेला आहे, तरी देखील ते करण्याची दुर्योधनाची मनोवृत्ती एवढी मोठी कशी झाली? नाही सांगता येत का? त्याचं कारण आहे, की संचित असतं, प्रारब्ध असतं आणि दैव असतं. मगाचचं ते दैव देतं आणि कर्म कर्म नेतं. नेतं. त्याने अधर्माचा आधार घेतला. दैवाने दिलेलं राज्य, राजापद आणि सुखाचं राज्य, सारं ज्ञान असूनही गेलं. अर्जुन ज्याप्रमाणे ज्ञानी होता, त्याच गुरूंकडून तशाच प्रकारचं ज्ञान दुर्योधनही शिकलेला होता. मग व्हॉट मॅटर्स? इंटेन्शन इंटेन्शन. मॅटर्स. तुझं आवडतं वाक्य आहे ते. आणि म्हणून की आम्ही एखादं काम करायचं टाळणं, हे देखील या जगामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण आनंदाचा विचार केला, मोक्षाचा विचार केला, म्हणजे थोडक्यात सॅटिस्फॅक्शनचा विचार केला, तर एखादं काम टाळणं देखील खूप चूक आहे. कारण काय होतं, की काम टाळण्याच्या पाठीमागे एक तर हट्ट असतो, मोह असतो, नाहीतर अज्ञान असतं. ह्या 3 गोष्टी केल्याशिवाय माणूस काम टाळूच शकत नाही. बरोबर. आणि मग या 3ही गोष्टी जर तुला नको आहेत, ह्या 3ही गोष्टी तुझ्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत, तर तुझ्या हातून होणारी प्रत्येक गोष्ट ही निष्काम कर्म आहे. पण तुला हे टाळायची जेव्हा इच्छा झाली, तेव्हाच तुला विषाद झाला, अज्ञान होतं. म्हणून इतकी मोठी भगवद्गीता त्याने पुन्हा आपल्या मनावरची आवरणं काढण्यासाठी एक-एक प्रश्न विचारत गेला आणि कृष्ण त्याला उत्तरं देत गेला. वाह! आता पुढे काय म्हणतोय बघ, "जया पुरुषांच्या ठायी कर्माचा खेदू तरी नाही, तरी पण फलापेक्षा मुळीच संचनेना." फळाची अपेक्षा नाही. असं जर माझ्यासारखं काम केलं, मगाशी सांगितलं माझ्याकडे सगळे गुण आहेत आणि मी हे सगळं करू शकतो, हे तू पाहिलंयस. पण मला मान म्हटलाय का? नाही. नाही. इथेही काय म्हणतोय, की माझ्यासारखं हे सगळं कर. मी हे कर्म करीन अथवा आदरिले ते सिद्धीस नेईन. येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. असं मनात येऊन सुद्धा ज्याचं मन विटाळत नाही, म्हणजे ते दोष निर्माण करत नाही. विटाळत नाही म्हणजे दोष निर्माण करत नाही, अशाच व्यक्तीला पूर्ण समाधान झालेलं असतं आणि अशी व्यक्ती ही भगवंताला जाणल्याशिवाय समाधानी आणि आनंदी असू शकत नाही. वाह! कित्येक वेळेस दुसऱ्याची अडचण केली तरी आपल्याला आनंद होतो आणि तोही मदत करत नसतो किंवा एखाद्याला आपण उशिरा सांगतो, तोही मदत करत नसतो. पण बरोबर राहून आपल्याला चांगले सांगणारे जे असतात, त्याच लोकांचा आजच्या घडीला देखील या विश्वामध्ये उपयोग होतो. बरोबर. आता द्रोणाचार्य बरोबर होते, भीष्म बरोबर होते, हं. दुःशासन बरोबर होता. स्वतः दुर्योधनाचे वडील धृतराष्ट्राने देखील त्यांना सांगू शकत होते. गांधारी होती. पण त्यांनी गंधार नरेश आपल्या मामाचंच ऐकलं आणि युद्ध केलं की नाही? हो. आणि त्याच्या बरोबर असणारे त्याला सांगू शकले का युद्ध करू नको? नाही. त्यांनी असं सांगितलं, कृष्ण ज्याच्या बाजूला आहे ते जिंकतात. पण कृष्ण कोणाच्या बाजूला आहे? धर्माच्या बाजूला आहे. तू अधर्माचं काम करतोय. कोणाच्या हातून काम चांगलं होतं? जो नेहमी एथिक्स फॉलो करतो त्याच्या हातून चांगलं काम होतं. जो लॉजिक फॉलो करतो त्याच्या हातून चांगलं काम होतं. जो सेल्फिश असतो त्याचं काम हायलाइट होतं. लोकं म्हणतात ते त्याच्या कामासाठी आहे. मी त्याला मदत करून काय करू? बरोबर. एकटेपणा पडतो. एकटेपणाचा दुर्योधन होतो. हं. आणि मग असेच अतृप्त असतात ते आपल्याला मदत करतात. कळत नकळत त्यांना जेव्हा कळतं आपला फायदा नाही, तेही निघून जातात. म्हणून धर्माच्या समोर अधर्माचे विचार असणारे लोक कधीही टिकू शकत नाहीत. फक्त आत्ता काय झालंय सुवर्णा, ह्या धर्म आणि अधर्म ह्याच्यापेक्षा धर्माच्या व्याख्या बदलल्या आहेत.
बर. कारण काय, आता धर्म झालेत ना वेगळे वेगळे रंगानुसार, हो, माणसांनुसार, हो, देशांनुसार. हो. हो. आपल्या तर एकाच देशात कित्येक धर्म आहेत देवाला माहिती आहे. खरंय. पण एकाला हे मानवता हा धर्म आहे, हे विसरलेत. बरोबर. आम्ही दुसऱ्याला आम्हाला योग्य वाटतंय तो निर्णय घेऊन आम्ही न्यायाधीश आहोत का? नाही. नाही. न्यायाधीशाला सुद्धा काही क्रायटेरिया दिलेत. त्याच्यातूनच तो देहदंडाची शिक्षा देऊ शकतो. आणि हे धर्मानुसार चालतं. धर्म म्हणजे काय? द बेस्ट एथिक्स ऑफ कॉमन सॅटिस्फाईड लिव्हिंग. ह्याला धर्म म्हणता आलं पाहिजे. हं. आणि हे जमत नाही म्हणून काय म्हटलंय, की असे कोण असतात मग धर्माचे जे आज पायंडे आहेत, की धर्माचे जे पक्के खांब आहेत, ज्याच्यावर हे विश्व टिकून आहे, निरनिराळे समाज टिकून आहेत, चांगली लोक टिकून आहेत, सात्विकता टिकून आहेत. ते कसे आहेत? तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे. संतांचं वर्णन बघा कसं हं, आहे. हं. पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या अध्यायामध्ये 115व्या ओवीमध्ये म्हटलंय, की तो सर्वसामान्य माणसांसारखी कर्म करतो, दिसतो तसाच, पण तो मात्र अंतरंगातून तुमच्या माझ्यासारखा नसतो, खूप वेगळा असतो. म्हणून त्याची अमाप कष्ट सहन करण्याची ताकद असते. त्याला कधीही मानसिक छळ होत नाही. शारीरिक छळ आपण भरून काढू शकतो, पण हो. मानसिक छळ आपण संसारी असतो ते देखील भरून काढू शकत नाही. संतांना तोही छळ नसतो, म्हणून ते संत असतात. म्हणून काय म्हटलंय, की ते कोणातच गुंतत नाहीत, कारण ते कर्मातच गुंतलेले नसतात. मग विरक्त होण्याचा प्रश्न नाही, मोक्ष मिळण्याचा प्रश्न नाही, की बंधन असण्याचा प्रश्न नाही. बरोबर. आणि म्हणून म्हटलंय, की मग आता या सगळ्या कर्मांना आम्ही नाही का शुद्ध कसं करायचं? तर मग काही लोक यज्ञ करतात. हं. मग अनेक प्रकारचे यज्ञ करतात. इथे तर बघा 121व्या ओवीपासून माऊलींनी काय म्हटलंय, की प्रत्येकजण यज्ञ करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण त्याचं ध्येयच स्वर्गाची प्राप्ती हे असतं. निष्काम कर्माचं यज्ञ हा पटकन कोणी करण्यासाठी तयार होत नाही. अनेक प्रकारचे यज्ञ, फळ काय मिळणार आहे याची लालूच लागली, आशा लागली आणि ओढही लागली. ह्या तीनही गोष्टी लागल्या, की अनेक जण देव मिळवण्यासाठी यज्ञ करतायत असं सांगतात, भासवतात, पण अंतरंगातून मात्र फलाचीच अपेक्षा असते. आणि म्हणून काय म्हटलंय, की या सर्व यज्ञांमध्ये काही ना काहीतरी उणीव असते. काही ना काहीतरी कमीपणा असतो. त्याचे संकल्प असतात. त्याच्या फळाकडे कळत-नकळत मनुष्य लक्ष देत असतो. पण जेव्हा जाणून घेऊन काही करायचं असतं, नारायणायती समर्पयामी. बघा काय म्हटलंय, करोमि यद्यत सकलं सकल परस्मै. परम. म्हणजे हा जो यज्ञ आहे कर्मसमर्पणाचा, हा जोपर्यंत मी करत असतो, तोपर्यंत कर्मयोग्याला सर्वात कमी कष्टामध्ये देव भेटतो आणि बाकी सगळ्यांना खूप कष्ट करावे लागतात. 12व्या अध्यायामध्ये याच्यावरचं पुन्हा येईलच. आणि मग अशा वेळेस असं म्हटलंय, की जेथे वैराग्याचा पांगू, म्हणजे जिथं वैराग्य मिळतं, फिटे विवेकाचाही सोस तुटे. जेथे न पाहता सहज भेटे आपण वे. मग काय होतं, की इतकी चांगली कामं केल्यानंतर, चांगल्या भावना निर्माण झाल्यानंतर, प्रेम निर्माण झाल्यानंतर, माझ्यात आणि देवात कुठेही अंतर नाहीये, याच आनंदाने साऱ्या विश्वासाठी मी जेव्हा काम करतो, तेव्हाच तो देव कुठला आणि मी कुठला हे देखील मला समजून येत नाही. इतक्या आनंदामध्ये संत राहत असतात. आणि म्हणून म्हटलंय, की तुला या युद्धाच्या ठिकाणी सुद्धा हे ज्ञान विचारावसं वाटलं म्हणून मी दिलंय. पण याच्यामुळे तू माझं ऐकण्यासाठी माझ्या अजून जवळ आलायस. कारण तुला आत्मीयता आहे. मी हे सगळं कसं करतो? म्हणून तुला सांगतो, की लक्षात ठेव, हे संत असतात, यांच्या इतकं प्रामाणिकपणे या जगामध्ये कोणीही आपल्याला मार्गदर्शन करत नाहीत. संतांचे ठेकेदार सुद्धा नाहीत. आज हं. तर किती दुकानं निघाली आहेत. हो, हो. की आपल्याला या आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आपल्यासारखं मिळण्यासाठी लोक
घरं बदलतात, देव बदलतात, उपासना बदलतात, स्वतःची तत्वही बदलतात. पण आपल्या नशिबात काय आहे आणि खरं काय आहे, हे कधीही जाणून घेत नाहीत. म्हणून तुला जर समजा हे जाणून घ्यायचं असेल, तर तू फक्त संतांची सेवा कर. कारण या विश्वामधलं माझ्या अद्वितीय अशा या चैतन्याचं एकमेव या जगामधलं सत्य कथन करण्याची ताकद असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे संतांनी दिलेलं त्यांच्या गुरुमुखातून दिलेलं वचन आणि ज्ञान. वा. आणि म्हणून म्हटले की सद्गुरु कृपेने जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत कितीही जन्म झाले तरी देखील कुठल्या तरी कर्माच्या श्रेयामध्ये आम्ही अडकतच असतो. आणि हे श्रेय तू पहिल्यांदा सगळं सोडून दे. मी सगळं केलेलं आहे हे तू लक्षात ठेव. युद्ध देखील त्याच ज्ञानाने कर. कारण क्षत्रियाचा वर्ण धर्म हा युद्ध करणं हाच आहे. आणि जेव्हा तू हे वर्ण आणि धर्म या दोन्हीचे शुद्ध ज्ञान मिळवशील त्यावेळेस तुझ्या हातून जे होईल ते धर्मयोद्ध्याचं कर्तव्य असेल. त्याच्यामध्ये तू जे कृती करतोय ही कृती ज्ञानपूर्ण असल्याने ती कृतीच समर्पण असणार आहे. त्यासाठी कर्म तयारच होणार नाहीयेत, कर्मबंधनं तयार होणार नाहीयेत आणि त्याच्यातून दोषणही तयार होणार नाहीयेत. ज्याच्यामध्ये दोष नाही, ज्याच्यामध्ये तुझा भाव अडकलेला नाही, वासना नाही, ते तुला कशी जन्म भोगायला लावेल? म्हणून हा जो धर्माचं पालन करणं, वर्णशास्त्राचं पालन करणं, ह्या 2 गोष्टींनी जी मुक्ती आहे, ती कशातच नाहीये. माझं प्रत्येक वचन तू केवळ ज्ञान म्हणून लक्षात ठेव. आणि समजा तुला जर पाहिजे असेल, तर तू हे कुठल्यातरी गुरूंच्या मुखातून ऐक. कारण गुरुमुखातून जे ज्ञान मिळतं, हे कशातूनच मिळत नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि त्यांच्यासारखं पहिल्यांदा जा, तिथे वाग, त्यांची सेवा कर, त्यांना आवडेल ते कर आणि उत्तर घे. आवडेल ते करून जेव्हा तुझ्या कृतीने ते आनंदी होतील, त्यांच्या आनंदाच्या वेळेस पटकन प्रश्न विचार आणि त्या प्रश्नाचं उत्तर घे आणि आपल्या जीवाचं कल्याण कर. हा आत्मबोधाचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. पण तरीही अर्जुनाला हे कळालं नाही की आपण आपल्या अडचणींचे प्रश्न विचारतोय, सगळं विचारतोय. आपण नाही का शिष्य आहोत, त्याच्याबरोबर आहोत, त्याच्या आनंदाच्या क्षणी तो प्रेमळ उत्कट माझ्यावर होतोय, त्यावेळेस हा सगळे मला प्रश्नांची उत्तर देतोय. ही काही त्याला जाणीव होत नव्हती. कारण बरोबर. ही प्रकृती सारं काही करवून घेत असते. शुद्ध ज्ञानाशिवाय कर्तेपणाचा भाव जाईल कसा? अजूनही तो अर्जुन आहे. हो. आणि जेव्हा तो कृष्णरूप होईल, तेव्हाच नाही का त्याला युद्धामध्ये विजय मिळणार आहे. आणि बरोबर. म्हणून काय म्हटलंय, की निष्काम कर्मयोगाने आणि त्याच्या समर्पणाने, कर्माच्या समर्पणाने आणि निष्काम कर्मयोगाने नेहमी ज्ञान पक्क होतं. म्हणून आपल्याला नेहमी काही करताना हे मी केल्याने खरंच सगळ्यांचा फायदा आहे का? हे विचारता आलं पाहिजे. आणि स्वार्थी माणूस दुसऱ्याची काळजी करतोय असं या विश्वात कधीच सिद्ध होऊ शकत नाही. कारण ते केलंच असतं स्वार्थ ग. बघा, आपण महिन्याचा पगार असतो, त्या पगाराचं वाटप करतो. पण त्या पगाराच्या वाटपामध्ये कधीतरी लिहिलंय का ग, कुलस्वामिनीसाठी ₹200 दरमहा बाजूला काढलेत. नाही. आणि मात्र जेव्हा कधी जाईल, मी तुळजापूरला जाईल, कोल्हापूरला जाईल, तेव्हा पटकन काय म्हणतो, "काय सगळं देवीचंच आहे, आपलं काय आहे त्यात?" रुपया काढायचा नाही आणि सगळं तिचं आहे म्हणायचं. खरंय. मग माझ्यासाठी वापरायचंय, तर निदान तू मला दिलंय एवढं फक्त घेताना म्हण ना, सगळा पगार वापर. कोण विचारतंय का? नाही. ह्याला शुद्ध ज्ञान म्हणतात, की ज्याच्याने ते पैसे आले आहेत, कमावण्याचा मार्ग चांगला आहे आणि खर्च मात्र मला करायचे आहेत, असं म्हटलं तरी दोष आहेत. हो. म्हणून मग आई तू म्हणशील ते खर्च करते. झाला विषय. हे साधं-साधं ज्ञान देखील हे कधी होतं? जेव्हा हे गुरुमुखातून साध्या-साध्या गोष्टींवर जिंकण्याची आम्हाला नानाविध क्लुप्त्या आणि युक्त्या मिळतात.
तेव्हाच होतं. आणि ही जी मनाची अवस्था आहे, हाच खरा मोक्ष आहे. म्हणून ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानाच्या आधारावर कर्म करता आलं पाहिजे. आणि हे कोणासाठी करतोय म्हणून त्याचीच भक्ती पाहिजे. घरासाठी केलं तर स्वार्थ झाला. देशासाठी केलं, थोडा नाही का मोठा स्वार्थ झाला. विश्वासाठी केलं, पुण्य मिळणार आहे, पुण्य हा देखील स्वार्थ झाला. पण भगवंताची इच्छा आणि मी कोणी नाही, याला म्हटलेलं आहे की भगवंताची निष्काम सेवा. आणि ही फक्त संत करू शकत होते. आणि म्हणून म्हटलंय की कर्माचा तू निसंशय वृत्तीने स्वीकार कर. तुझ्या मनात जो आता संशय आहे की याच्याने आपलं कल्याण होईल का नाही, मी युद्ध करू का नको, ही लोक मारली तर यांचं काय होईल, मी युद्ध करू का नको, सगळे पुरुष जर मरून गेले आणि फक्त स्त्रिया आणि लहान बाळं उरली तर या विश्वाचं काय होईल, मी युद्ध करू का नको, हे जे सगळं तू विचार करतो आहेस, हे तू पहिल्यांदा निसंशय हो. तू माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेव. आता त्याला हळूहळू समजायला लागले की हा माझ्या बोलण्यावर का म्हणतोय. हम्म. कारण तो मगाशी म्हणालाय, संभवामी युगे युगे, मी केव्हाही येऊ शकतो. मगाशी म्हणाला, सूर्याला सांगितलंय. आता मात्र आता मात्र त्याची आणि सारथी ही जी होती ती अनबिटन, अनडिस्टर्ब्ड कनेक्टिव्हिटी, ज्याला आपण भक्ती म्हणतो, त्याच्या दृष्टीने तो जायला लागला. आणि मग अशी त्याची प्रेमळ आणि भावोत्कट अशी त्याची जेव्हा अवस्था झाली, तेव्हा तो म्हणाला की तू काळजी करू नको, तुझ्याबरोबर मी आहे, निश्चित युद्ध कर. वाह! आणि अशा ठिकाणी हा 4था अध्याय आपण संपवलाय. वाह! वाह! खरंच काका किती सुंदर, म्हणजे इतके छोटे-छोटे शब्द पण किती मोठे अर्थ आहेत त्याचे. तुम्ही इतकं सुंदर एक्सप्लेन केलंय. आहे ना, भगवद्गीतेतून बाहेर तसं पण विचार करणं आणि आपण भगवद्गीतेला बाजूला ठेवून जगणं हे खूप अवघड आहे. आपल्याला आता ही अशी भगवद्गीता ऐकल्यानंतर माझं रोजचं जीवन त्यात पूर्णपणे सामावलेलं आहे. असं खरंय. म्हणजे रसगुल्ला कसा असतो त्या हो, हो, पाकात, हो. तसं नाही का आपण त्या कृष्ण भक्तीच्या पाकात आहोत असं वाटतं कधी. आता असं वाटतं की निष्काम कर्म करणं आपण करण्याचा प्रयत्न तरी करूया. ऍटलीस्ट कठीण आहे पण प्रयत्न करूया. ह्या खऱ्या गोष्टी तुम्ही केल्यात हो. आणि तुम्ही एवढं मोठं, कोणीही भगवद्गीता अशी पॉडकास्टला कोणी घेतलेली नसेल, हे तुमचं डेअरिंग कौतुक करण्यासारखं आहे. आणि म्हणजे तुम्ही इतकं छान सांगताय ना, की त्याने अजून इंटरेस्ट डेव्हलप होतोय आणि माझ्यासारख्याच यंग जनरेशनला ते त्याच्यात इंटरेस्ट येतोय. Yes, yes. म्हणजे आत्ताच्या जो काही पिढी आहे आणि ते अर्जुनाला सांगतात की निष्काम कर्म करणारे लोक ही संत गुरु आहेत. म्हणजे आजच्या घडीला आपण कोणाला आयडियल मानायचं, कोणावर दृढ विश्वास ठेवायचा, तो ही निष्काम कर्म करणारे संत आणि गुरु यांच्यावर. आपण पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही काही नवीन गोष्टी आपण काकांकडनं भगवद्गीतेविषयी इतक्या सोप्या शब्दात ते काका आपल्याला एक्सप्लेन करतायत ते ऐकूया. जर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, नक्कीच आवडणार, माझी खात्री आहे. टॉक टाइम मराठी पॉडकास्ट या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्सही आम्हाला पाठवा की तुम्हाला हे एपिसोड्स कसे वाटतायत. तुमचे काही भगवद्गीतेविषयीचे प्रश्न असतील ते आम्हाला पाठवा. आम्ही नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं कृष्णदास काकांकडनं ऐकूया. टॉक टाइम मराठी पॉडकास्टचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तिकडे आम्ही छोटे छोटे या एपिसोडचे, प्रत्येक एपिसोडचे छोटे छोटे रील्स तिकडे पोस्ट करतोय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.